आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अमित शहांची पालघरमधील महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांच्या प्रचारासाठी सभा। पालघरमध्ये वसई शहांची उद्या जाहीर सभा होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज विक्रोळीत सभा। महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचे आणि यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी सभा होणार। राज ठाकरेंची आज नरेश मस्केंच्या प्रचारासाठी कळव्यात सभा। आनंद आश्रमात दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। शरद पवारांची आज शहापूर आणि कल्याणमध्ये जाहीर सभा। सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रेंच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता कल्याणमधल्या यशवंत चव्हाण क्रीडांगणावर सभेचं आयोजन। कल्याणच्या पश्चिम मॅक्सी ग्राउंडवर आज उद्धव ठाकरेंची संध्याकाळी सभा। बाळामामा म्हात्रेंच्या प्रचार सभेला शरद पवार, संजय राऊत सुद्धा उपस्थित राहणार। उद्धव ठाकरेंची आज संध्याकाळी 7 वाजता ट्रॉम्बेत सभा। महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी मुंबईत ठाकरी तोफ धडाडणार। कल्याणमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या सभेचं ठिकाण बदललं। डोंबिवली पूर्वेतील क्रीडा संकुल मैदानाऐवजी आता डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानावरती सभा होणार। रावेर लोकसभेच्या मतदानासाठी पोलीस प्रशासन सज्ज। मतदानाच्या पार्श्वभूमीवर 1800 पोलीस तैनात। ईशान्य मुंबईत प्रचारादरम्यान किरीट सोमय्यांचा डीप फेक लावल्याचा प्रकार। सोमय्यांसोबत मशाल चिन्ह लावण्यात आलं। सोमय्यांकडून मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल।